नमस्कार मित्र मागील व्हिडिओमध्ये आपलं झालेल्या बोलण्यानुसार आज मी एका अशा गव्हर्नमेंट स्कीम बद्दल आपल्याला माहिती देणार आहे ज्या योजनेचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही घेऊ शकते। मित्र आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना व आजूबाजूच्या लोकांना बऱ्याचशा शासकीय योजनांबद्दल माहिती नसते व असली माहिती तरी ती अर्धवट माहिती असते किंवा चुकीची माहिती असते। आज मी अशाच एका शासकीय योजनेबद्दल आपल्याला माहिती देणार आहे। मित्र आपण बघतो की आपण आपल्या आजूबाजूला आपल्या गावांमध्ये आपल्या खेड्यांमध्ये किंवा शहरांत देखील आपण अशी लोक बघतो ज्यांना काही आजारपणामुळे प्रकृती ठीक नसते आणि इलाजासाठी पैसे नसल्याकारणाने उपचारासाठी पैसे कमी पडत असतात किंवा आर्थिक कुवत चांगली नसते म्हणून उपचाराविनाच अशी माणसं ही हॉस्पिटलमध्ये न जाता आपलं आयुष्य हे घरीच संपवून टाकतात। अशा लोकांपर्यंत आपल्याला काही माहिती ही पोहोचवली पाहिजे। अशा लोकांपर्यंत आज हा व्हिडिओ आपण पोहोचवून त्यांना ह्या योजनांबद्दल माहिती देऊ शकता की त्यांचा उपचार हा पूर्णपणे मोफत कसा होईल, अशाने त्यांचं आयुष्यही आपण वाचवू शकतो आणि त्यांना एक मदत करू शकतो। सध्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशा दोन स्कीम मध्ये आपल्या महाराष्ट्रातील जनतेला 1356 आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया ह्या मोफत केल्या जातात। ह्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतचा इलाज हा कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही ज्या लिस्टेड प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये आपण हा इलाज घेऊ शकतो। अशी माहिती जर आपण जे आजार आपल्या आजूबाजूला कोणी आजारी व्यक्ती असतील आणि त्यांना जर पोहोचवली तर त्यांची आर्थिक कुवत नसल्यामुळे जे आजारपणामध्ये आपल्या इलाजापासून जे दूर राहतात त्यांना आपण कुठेतरी मदत करू शकतो। ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे पिवळ्या कलरचा, केशरी कलरचा किंवा सफेद रंगाचा जरी रेशन कार्ड असेल तरी ह्याचा लाभ आपण घेऊ शकता। ज्यांच्या कोणाकडे जर रेशन कार्ड नसेल तरीही त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल। त्यांना फक्त डोमॅसिल सर्टिफिकेट जो आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथून रहिवाशाचा दाखला म्हणजे तो देऊन आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो। ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काही गव्हर्नमेंट आयडी प्रूफ ही लागतात, जसं की ज्यांच्या कोणाकडे आयुष्यमान कार्ड आहे त्यांना आयुष्यमान कार्ड देता येईल आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी असे कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तुम्हाला जे कोणतं आयडी प्रूफ दिलेलं आहे ते कोणतेही कार्ड देऊन तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवून आपण अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा जी लोक आजारपणामध्ये उपचार वाचून आपले जीव गमवत असतील। अशा लोकांना ही माहिती जास्त उपयुक्त ठरेल। अशाच प्रकारची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करावे। धन्यवाद।